पण सुशिक्षित समाज असलं पाऊल उचलणार नाही. सुधा म्हणते तर त्यात तथ्य आहे थोडं थोडं. असं म्हणणारेही आहे थोडे बहुत, पण प्रत्यक्षात कोणी पुढे येणार आहे का? ते मला तरी तसं वाटत नाही, पण तसं व्हावं अशी माझी इच्छा आहे. नेमकी हीच अवस्था सुशिक्षित समाजाची आहे, कन्फ्युज्ड. म्हणून तर अर्धशिक्षित आणि इतर लोक आपला फायदा उठवतात. सत्ताधारी भ्रष्टाचार करतात, विद्यार्थी हिंसा करतात. संपूर्ण समाज भोगवादाकडे खेचला जातो. आणि हे सगळं हे आपण बोलावं. आपणही त्यातलेच असलो तरी खरं आहे ते खरं आहे. पैशाला पैसा जोडणारे, सत्तेला सत्ता जोडणारे, अपराधाला अपराध जोडणारे सर्व एका मर्यादेनंतर कंटाळत कसे नाहीत? का कंटाळावेत? सांग ना, का कंटाळावेत? पूर्वी हे सगळं करण्यासाठी एकच मार्ग होता. आता मात्र ते विविध मार्गाने होत आहे. मला असं वाटते मी दोन्ही बाजूने बोलतोय. खरं म्हणजे तू स्वतःशीच वाद घालतोयस. खरंय. मग अशी तू म्हणालीस ना, तसा कन्फ्यूज नाही मी खरंच. नुसता तू नाहीस, बहुतेक तसेच आहेत. ते जाऊ दे. उद्या रॉन सिटी नावाची डॉक्युमेंटरी आहे, मुंबईवरती नीरा मेहरा नावाच्या बाईने बनवलेली. जाऊया आपण उद्या? हो, म्हणजे डॉक्युमेंटरी तितकीशी महत्वाची नाहीये, पण डॉक्युमेंटरी नंतर स्वीडिश एम्बसीतले अधिकारी येणार आहेत डिनरला. ही नीरा म्हणजे महाकमाल बाई आहे. हो, मग तिचं काय? आता ती तिची फिल्म स्वीडिश भाषेत डब करून विकेल. त्याला काय करायचे विकतची दुःख? अरे, थर्ड वर्ल्ड फिल्म फेस्टिवल आहे ना, त्याच्यात तिची एंट्री आहे. जाऊया ना आपण. अरे, 9व्या मजल्यावर राहणारी ही मंडळी, यांना काय कळतायत त्या झोपडपट्टीतल्या माणसांची दुःख? ही माणसं मला खोटी वाटतात, खोटी. ती माणसंही आणि त्यांच्या कलाकृती. बरं ठीक आहे, नको जाऊया. ही फी वाढ अंगाशी येणार ना तुझ्या बायकोच्या, आय मीन व्हीसीच्या. हा, असं दिसतंय खरं. सिनेटने मंजुरी दिली म्हणून. ती काय, हवी तेव्हा मिळवता येते मंजुरी, हवी तशी. हवी तशी? गायधनी कुठले, थोरात कुठले, हे सिनेट मेंबर कुठले, कोण आहेत हे? सिनेट तर सत्ताधारी पक्षाच्या हातातच नाहीये. असेल, पण सेशन संपलं की आपापल्या जिल्ह्यात प्रत्येक राजकारणी फक्त जिल्ह्याचाच विचार करतो. मग थोरातांच्या निष्ठा, गायधनींच्या निष्ठा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र. जाऊ दे, तुला नाही कळणार हे. हे इतकं आहे का? गायधनींचं नवीन कॉलेज सुरू होतंय नवीन वर्षापासून, आणि त्याचे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर जी.व्ही. पिसाळ. सिनेट मेंबर एस.व्ही. पिसाळ. एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो एक निर्णय घेण्याआधी, समजे? तेव्हा शिक्षक वेगळे, शिक्षण महर्षी वेगळे, शिक्षण सम्राट वेगळे, आणि शिक्षण खातं तर त्याहून वेगळं. ये बैस. ही माझी आत्या, नलू आत्या. माझी आई, माझे वडील, सगळं काही हीच आहे. आत्या पाया पडते. औक्षवंत हो. नाव काय तुझं? अनुष्का जोशी. अगं, आपल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत सुधा जोशी. त्या दिवशी पेपरमध्ये फोटो आला होता बघ त्यांचा, त्या विद्यार्थ्यांच्या मोर्चा प्रकरणी. अरे, हिला बोलता येतं ना? तुम्ही पोलीसवाले म्हणजे. अगं, हे पोलीसवाले कुणाला बोलायला देत नाहीत. अरे मोहन, तिच्यासाठी काय पाणी वगैरे काही आणणार आहेस की नाही? हो, आणतो ना. तुझी आई म्हणजे पूर्वाश्रमीची गोखले ना ग? तुम्ही ओळखता आईला? नाही, तशी ओळख नाही, पण पार्ल्याच्या गोखले फॅमिलीला कोण ओळखत नाहीत? आणि तुझे आजोबा म्हणजे पार्ल्याचे प्रसिद्ध व्यक्ती. त्यातून तुझी आई कर्तबगार, मोठी धडाडीची बाई. हो, हे घे. घे. अगं, ही माझ्या आत्याची शिस्त. नुसतं पाणी द्यायचं नाही, त्याबरोबर एखादा गोड पदार्थ देखील द्यायचा खायला. घे. बरं आत्या, सुधा जोशीची मुलगी ही हिची साधी ओळख, आणि ही ओळख करून देण्याकरता मी हिला इथे घेऊन आलो नाहीये. अरे मग? तर त्या दिवशी जखमी अवस्थेत असताना हिने हिच्या जीवाची पर्वा न करता मला हॉस्पिटलमध्ये नेलं, म्हणून मी तुला आज इथे दिसतोय. त्या हे उगीच माझं कौतुक करतात. त्या दिवशी माझ्या जागी दुसरं कोणी त्यांनी याला रस्त्यात मरू दिलं असतं.
उगाच पोलिसांची भानगड नको म्हणून कोणी पुढे आलं नसतं. अगं ही तर आपल्या मुंबईकरांची खासियत. भर दिवसा रस्त्यात तरुणीला जिवंत जाळतात, कोण पुढे येतं? सांगलीची अमृता देशपांडे, दिवसा ढवळ्या तिच्यावर हल्ला झाला, कोण पुढे आलं? उगाच तमाशा बघत लोक उभी राहतात. मरे ना का? आपल्याला काय करायचंय? आत्या, ह्यानी माझा जीव वाचवलाय, तू हिच्यावर काय भडीमार करतेस? नाही नाही, बोलू दे त्यांना. ते खरं तेच सांगतायत. तुमची म्हणजे पोलिसांची भीती आणि गुंडांची दडपशाही, त्यामुळे आजकाल कोणी कुणाचा जीव वाचवायला पुढे येऊच शकत. हत्या, मी तुम्हाला सांगते, मी यांना घेऊन मारे जोशात हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे डॉक्टरांशी भांडले आणि यांच्यावर उपचार सुरू झाल्यावर मात्र एका मुलीची घाबरगुंडी उडाली. तुम्हाला आत्ता चेष्टा सुचते. तुमची भेट होईपर्यंत काही महिने मी कसे काढलेत माझं मलाच माहित. तू कसलीच काळजी करू नकोस. त्यांनी तुझी माझ्याशी ओळख करून दिली आहे ना, त्यातच सगळं काही आलं. ए चल, तुला घर दाखवते, ये ना. हत्या म्हणजे हॅलो. येस सर. हो हो, पोचतोच 10 मिनिटात. हो हो. ए चला, तुमचा पाहुणचार वगैरे राहू दे, निघाला हवा आपल्याला. रिझर्वेशन लँड मध्ये? नाही 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 नाही, तेवढं सोडून इतर विषयावर बोलायचं म्हणून सांगा. आणि हो, काय तो लोकमित्रचा कोण सामळेकर ना, हा त्याला जरा आवरा. अहो, प्रेस मध्ये काहीतरी मूर्खासारखे प्रश्न विचारतो. हा स्वतःला काय टिळकागरकर समजतो काय? त्याचं ऍप्लिकेशन आलंय ना, तेवढं त्याला कळेल असं सांगा. काय? बर. अरे मॅडम, तुम्हाला बरंच लागलंय की. पण मला एक कळत नाही, तुम्ही त्या मोर्चाला सामोरं गेलातच कशाला, स्वतःवर ओढून घेतल्यासारखं? अहो, मोर्चा माझ्यासाठी होता, मग मला सामोर. बरं, तुम्ही बसा ना. ते राहू द्या हो. अहो, असा काही नियम आहे का? अहो, एवढी मोठी जनता आहे, तिच्यासाठी झटणारे लोक आहेत, जनतेच्या विरोधात बोलणारे काही लोक आहेत, तुमच्या बाजूने बोलणारे काही लोक आहेत, तुमच्या विरोधात बोलणारे काही लोक आहेत. अहो, या सगळ्यांची जबाबदारी तुमची आहे का? मॅडम, तुमचं काम फक्त निर्णय घेणं, दुसऱ्यांचं काम मोर्चा काढणं. त्यांना त्यांचं काम करू द्या, तुमचं काम तुम्ही करा. अहो, असं प्रत्येक मोर्चाला जर सामोरं गेलं तर इतर कामं करायची कधी? बरं, मी काय करावं मग? काही नाही, पण सर्वप्रथम आम्हाला असं वाटतं की तुम्हाला सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. अहो, मला त्याची काही गरज नाहीये. अहो, रिस्क नको. पण तरी सुद्धा माझं पर्सनल लाईफ सगळं. मॅडम, अहो, पॉवर मधल्या माणसांना पर्सनल लाईफ असतं कुठं? बरं, असू दे, आता जरा काळजी घ्या, निघतो मी. साहेब, तरी सुद्धा मला असं वाटतं की जाता येता इकडे तिकडे. मॅडम, नाईलाज आहे. अहो, सरकारला तुम्हाला सिक्युरिटी देणं गरजेचं आहे असं समजा. काय नाहीतरी काय आले. हॅलो, जरा होमला दे. नाही नाही नाही, तर असं कर, मी येताना ते सिक्युरिटी बद्दल बोललो होतो ना, ती ऑर्डर ताबडतोब काढा. हा, हो, ओके. बरं मॅडम, येतो. काही चहा कॉफी? नाही, परत आल्यावर घेऊच की. बर. बंगला या फार्म हाऊस बद्दल तू आधी कधी बोलली नाही. इथे कधी आलोय ना आपण. ब्युटिफुल प्लेस. हा, गुड. पण आज इथे यायचं कारण? ते खास कारण नाही रे. हा, पण आता प्लॅन करायची सवय फक्त महाजनांचीच आहे, कपाडियांची नाही. हो, हा कपाडियांचा भांडा स्पॉट आहे. कारण अशा छान सुंदर नयनरम्य जागी प्रेम करायचं. अरे वा, महाजन मंडळींना प्रेम करता येतं हे मला माहितीच नव्हतं. हा, पण प्रेम हा शब्द तुझ्या तोंडून ऐकायला मिळाला हे माझं भाग्यच समजायला पाहिजे. नाहीतर मुंबईतून निघताना तुझा चेहरा अगदी असा त्रासलेला आणि अगदी फरफडत आणल्यासारखा तू इथे आलास. त्याचं कारण रेश्मा कपाडियाचा मूड. श्रीमंत बापाची लाडात वाढलेली एकुलती एक श्रीमंत मुलगी. त्यांचं बाळ अजूनही तेवढंच हट्टी आहे. इच्छा झाली की ताबडतोब निशाण नजरेसमोर हजर पाहिजे. निघूया.
काय झालं? निशांत, मी तुझ्याशी अशी कधीही वागलेली नाही. मी कितीही श्रीमंत असलो तरी त्याचा माज मला नाही. हा, आणि असला तरी तो मी तुला कधी दाखवला नाही आणि दाखवणार देखील नाही. रेश्मा, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघ, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, म्हणजे मी फील केलं ते बोल. रेश्मा, मी तुला आधीच सांगितलंय की तुझं जग खूप वेगळं आहे. माझ्या स्वप्नात असल्यासारखं एक फॅन्टसी. निशांत, आपण एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो. आय एम रेडी टू चेंज फॉर यू. पण तुझं काय? तुला कधी कुठे चल म्हटलं की तुझ्या कपाळावर आठ्या. आपण कधीही फोन करणार नाही, कधीही बाहेर जेवायला घेऊन जाणार नाही, कधीही काहीही सेलिब्रेट करणार नाही, कधीही मन मोकळ्या गप्पा मारणार नाही. हेच ना? मी असं म्हटलेलं नाही. मनात म्हणत असशील. हे बघ निशांत, मला जे काही म्हणायचं असतं ते मी सरळ तोंडावर बोलते. उलट तू सतत काहीतरी दडपण असल्यासारखा माझ्याशी बोलतोस. तुला कपाडियांकडून हवंय ते फक्त बिझनेस डील. पण मी नकोय. अरे तसं सांग ना. निशांत, I want to marry you. Will you marry me? आपण निघूया. बराच उशीर झालाय. घरी पोचायला अजून 2-2.5 तास लागतील. अरे आपण काही इथे राहायला आलेलं नाहीये. हा, पण इथे राहण्याची कल्पना मात्र खूप रोमॅन्टिक आहे. नाहीतर असल्या गोष्टी फक्त पिक्चर मध्येच होतात. अचानक वादळ, वारा, पाऊस, गाड्या बंद, रस्ता बंद, आणि मग आपण निघूया. खरंच. माझ्या प्रश्नाचं उत्तर? आय नीड टाइम. किती? मला असं सांगता येणार नाही, पण हाच पण महत्वाचा. तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल याची कारणं अनेक आहेत रे. खानदान, पैसा, बिझनेस, नफा तोटा. पण ते महत्वाचं नाही माझ्यासाठी. डू यू लव्ह मी? येस और नो? I need time. चल. हो बाई, कुठे चाललं हा? तू कोण मला अडवणार आहे? आणि तुम्ही दोघं काय करता इथे? तुम्ही पहिले घराबाहेर बा. चला लवकर. हो आजीबाई, पोलिसांची कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही. तुम्ही पोलीस? युनिफॉर्म कुठे तुमचा? कुठे युनिफॉर्म मला बनवताय तुम्ही? नाही, मीच पोलिसांना फोन करते. तुम्हाला सुधा, अगं ए सुधा. अगं ओरडतेस कशाला? काय झालं? डोकं दुखतंय माझं आणि तू ओरड. तू इथे काय करतेस? मी इथे उपोषणाला बसणार आहे.
काय झालं ही कोण पोर आहे ती? पोलिसात फोन करा आणि यांना तुरुंगात घाल. आता दरवाजात तमाशा नकोय. आज चल, मी तुला सगळं काही सांगते. पण मॅडम गप्प बस रे तू. अगं तू हात काय घेतेस त्यांना? तू माझं ऐकून घेशील का जरा? दगडफेक झाली ना, फी वाढीमुळे अजूनही विद्यार्थी खवळलेले आहेत. कदाचित ते आपल्या घरावरती सुद्धा मोर्चा आणतील. आणि म्हणून माझ्या संरक्षणाकरता मुख्यमंत्र्यांनी मला एक कमांडोज दिलेले आहेत. ते इथेच थांबतील. आपल्या घराचं संरक्षण करतायत ते. सॉरी मॅडम, आमचं थोडं चुकलं. पण या एकदम आतमध्ये घुसायला लागल्यावर आम्हाला आमची ऑर्डर पाळावीच लागली. तरी पण मॅडम, तुमच्या लोकांच्या घरातल्या लोकांचे जे आहेत त्यांचे फोटोज आमच्याकडे देऊन ठेवा, म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू शकू आणि पुढे आमचा घोटाळा नको ना. आजी माफ करा. नाही, मी तुम्हाला माझ्या मुलींचेही फोटो देऊन ठेवेन. पण काय आहे, मला आता अनेक मंडळी भेटायला येतील. त्या सगळ्यांचेच काही फोटो माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नीट चौकशी करा, पण अतिशय नम्रपणे. रात्रीचं झोपू नका, कळलं का? चल ग सुद्धा. पोलीस अडवतायत. हे काय अंकल, कुठे चाललात? असे कपडे करून कुठे जातात? अंकल, अहो मी सरळ तुम्हाला प्रश्न विचारला होता ना. असं तिरकस उत्तर द्यायची काही गरज नव्हती. मी निदान उत्तर तरी देतोय, तू तेही देत नाहीस. हो, कारण मी काहीतरी चूक केलेली असते, त्याचा तुम्ही मला जाब विचारणार असता. मग काही बोलण्यापेक्षा गप्प बसलेलं उत्तम. आता मी कोणाला विचारत नाही की तुम्ही कुठे जातात म्हणून, पण आज मी तुम्हाला. नाही, मला विचारलंस तरी चालेल. माझं कुठलंही काम अडणार नाहीये. मी सुधाकडे जातोय. मी म्हणजे आम्ही सगळे. त्यांना माहिती आहे तुम्ही येताय ते? का? तिला आजकाल अपॉइंटमेंट घेऊन भेटायला लागतं? तसं नाही हो अंकल. कालच पेपरमध्ये मी वाचलं, त्यांना काय पर्सनल सिक्युरिटी आहे. उगाच माहीत नसेल तर ते तुम्हाला आत नाही सोडणार. माझ्या बोलण्यातही कधी कधी तथ्य असतं. कधी कधी नाही, तुझ्या बोलण्यात नेहमीच तथ्य असतं. तुझ्या वागण्यातच थोडं प्रॉब्लेम आहे. बरं चल, सोड. येतोस आमच्या बरोबर? कुठे? सुधाकडे. चल, सगळे मिळून जाऊ आपण. फॅमिली फंक्शन. फॅमिलीमध्ये ऑड मॅन आउट कशाला? तिकडे जाऊन मी काय करणार? सगळ्यांना आयता एक बंटीवर परिसंवाद मिळेल. बंटी वाया कधी गेला, कसा गेला, का गेला. सुनांना ताईने प्लॅटफॉर्मवरनं घरी आणला, त्याचं त्याला काही नाही. तू कधीपासून लोकांची पर्वा करायला लागलास? अरे लोक काय बोलतात, आपण लक्ष द्यायचं नाही. आपल्याला हवं तसं वागायचं. हा, चल ना, चल तू चल. नको. आजकाल आकांक्षा आणि अनुष्का सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाही. हा, पण अक्षता तर बोलते ना. मग ठीक आहे. ती काय करणार बिचारी? मी एक तिला भारीतला ड्रेस घेऊन दिला होता, तो तिने मला परत केला. तुम्ही आणि ताई सुद्धा तिला या ड्रेसवरनं काहीतरी बोललात. तर घरातलीच माणसं असं वागायला लागल्यावर. म्हणती आज तू जरा विचार करायच्या मूड मध्ये आहेस. म्हणून मी तुला सांगतो, तू येऊ नकोस आमच्याबरोबर. तू घरात बस आणि खरंच अजून थोडा विचार कर. आत्मपरीक्षण वगैरे विचार कर. तुझं चुकतं का लोकांचं? तू बरोबर आहेस का लोक बरोबर आहेत? विचार कर, म्हणजे तुझं तुलाच उत्तर सापडेल. तोपर्यंत मी जाऊन येतो. एनी मेसेज फॉर अक्षता? नो, आय सपोज. जेवणाचं वगैरे बघ तुझं तू. आलो.